मी हेका जाता या वरच्या दादाचो गणपती बघून येतो. तो स्वामी समर्थाचा गणपतीचं हे केलं ना, तो बघून येते. तो चंद्रकांताचा गो गणपतीपासून कोणत्या घरात जाऊ का म्हणा काय नाही. जागरण झाली जम आवाज सुद्धा येणार नाही. मोठं वांदे आले पण आता जाऊन येतो. इकडे आमच्याकडे आमच्या खेडेगावामध्ये ना चाकरमणी येतात मुंबई पुण्यावरनं. बट कार्यक्रमाला असले येतात ना तर त्यांना भेटायची एक अनोखी मजा असते. चांगलं वाटतं भेटायला. तर आज मी तसंच आमचं एक फ्रेंड आलेला आहे आणि त्यांनी गणपती स्वामी समर्थाचं गणपतीची एक डेकोरेशन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी मी आज खास पाहण्यासाठी चालवलो आहे. तर मला कमसे कम इथनं 5 ते 10 मिनटं लागणार आहेत. आणि आय मीन तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मंडळी आज छान आहे. पावसाचं वातावरण छान आहे. अखेर ह्या गणपती बाप्पाची कृपा काही वेगळीच आहे बरं का मंडळी. आपण तर बारीक थोडंफार विचारामध्ये गेलो ना तर असं काही वाटतं की आपल्याला कुठेतरी देवाची कृपा आपल्यावर आहेच, शुअर आणि 100%. तर बघा ना की एक महिना गेल्या 1 महिन्यामध्ये एवढा पाऊस आला. 1 महिना सोडापर्यंत 2 दिवसापूर्वी तर एवढा मोठा पाऊस लागला होता. परंतु आता गणपतीचा सण आला, गणपतीचं आगमन झालं आणि तेव्हापासून पाऊस कमीच झाला. म्हणजे ही मोठी कृपा आहे. आणि माझं आज छान व्हिडिओ काढण्याचा मला एक आनंद व्यक्त होतो आहे की ऊन वगैरे छान पडलेलं आहे आणि मॉर्निंग आहे आणि प्रसन्न वातावरण आहे. मला वाटतं सूर्यनारायणचं दर्शन पण मला झालं आहे. मी मोठा भाग्यवंत आहे आणि माझ्याबरोबर तुम्ही आहातच. तर आता आपण तिथं गणपती पाहायला शेजाऱ्यांकडे जाणार आहोत. ठीक आहे मंडळी. खेडेगाव म्हटलं तर आणि गणपतीचा सण म्हटलं तर सर्वीकडे पूर्वी 10 ते 15 वर्षापूर्वी ना करंजा किंवा जे वेगवेगळे असे पदार्थ काय करायचे म्हणजे ऑइल टाईप किंवा तेलकट म्हटलं तर त्याचा सुगंध यायचा. म्हणजे या सणा दिवस गणपतीच्या म्हणा किंवा दीपावली म्हणा असे सुगंध वास येतो. परंतु आता ती प्रथा मला वाटतं भरपूर कमी झालेली आहे. पण अजूनही कुठेतरी टिकून आहे काही आपल्याला पाहिजे आहे. म्हणून मी आज खास तिथे या सर्व गोष्टी जीवन घेण्यासाठी आणि हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी प्रयत्न वरच्यावर करतच असतो. तर त्या कारणाने मी तिकडे चाललेलो आहे. आमच्या घरापासून थोडंफार लांब आहे आणि खेडेगावामध्ये असं एकमेकाच्या घरी जायचं शेजारी म्हणजे असं खेडेगाव असतो. तिथं छानपैकी रानमाळा आहे. माझ्या पाठीमागे फुलं वगैरे तुम्हाला दिसतं सुंदर अशी आणि एकदम प्रसन्न वातावरण. या सर्व बहार गोष्टींनी वातावरण नटलेलं आहे. तर त्या बहार गोष्टी नटलेल्या सागरातनं जाणं म्हणजे एक वेगळंपणा वाटतं आपल्याला बरं का मंडळी. ठरवलं बाबा 2-3 दिवस भजनं करून कंटाळलो येलो. आता तरी उचला कुठे टाईम गावतं का बघूया आणि पायापर्यंत येऊया म्हटलं देवाच्या. नरडो बसलो जाम. अरे बाबा हे तळपास ती घसटक जाता कशासाठी पडला आहे कंटाळायला. काही हरकत नाही. आता जपतं गेले 2-3 दिवस बरा पाऊस लागला होता आणि आता मात्र पावसानं थोडी कमीपणा घेतलेला आहे की गणपती बाप्पाला वाटलं की चला एवढे नोकरदार वर्गीय लोक मुंबई पुण्यावर येते तर थोडे शेवटच्या 2 दिवस तरी एन्जॉय करू देत म्हणून त्यांनी आपल्या निसर्गाचं खुलेपण दिलेलं आहे. तर तोच आनंद घेऊन मी आज इकडे आलेलो आहे. ठीक आहे रानू काय करताय दादा खडे नाता अजून नागू ना बरं असं लाईट बीट लाय मागे काल मी एका गेले दोडा मार्का गेलो भजनाक गेलो. हो भले येतात तसे कोण येतात नाही ते जागे हां. अरे मी विसरली पहिल्या देवाचं दर्शन घेते मंडळी. आज आमचा भाऊ आहे ते चुलत भाऊ तो 70 वर्षाचा आहे. मोठी अजबची गोष्ट आहे मंडळी की खास मी इथं आलो आहे कशाला मला थोडं केव्हा मालवणी पण बोलावं लागते. मंडळी त्यांनी स्वामी समर्थाची मूर्ती आणलेली आहे गणपती आणि आगमन झालेल्या स्वामी समर्थाच्या मूर्तीचं स्थापित केलेलं आहे. आणि मंडळी इम्पॉर्टंट म्हणजे 70 ते 80 वर्षाचा व्यक्ती आहे परंतु त्याला डेकोरेशन करायचं नाही भाव भरपूर म्हणजे अप्रतिम. आय मीन सांगण्यासारखं काय माझ्या तोंडामध्ये शब्दच नाही. बट त्यांनी जी अशी डेकोरेशन छान केलेलं ना की पाठीमागे पूर्णपणे स्वामी समर्थ झाडाखाली बसले होते किंवा इतर काही प्राणी वगैरे हे सर्व त्यांनी त्या पाठीमागे पडद्यामध्ये दाखवलेलं आहे. ते आपल्याला खास प्रथम आधी स्वामी समर्थ मूर्तीचं दर्शन घ्यायचं आहे मंडळी. तर चला आपण दर्शन घेऊ. मंडळी ही आहे स्वामी समर्थाची मूर्ती तुम्हाला दिसते असं. पाठीमागे इथं छानपैकी असं डेकोरेशन स्वामी समर्थ ॲक्च्युली जंगलामध्ये झाडाखाली बसले होते. त्याच्या पाठीमागे प्राणी वगैरे किंवा इतर काही गोष्टी असायच्या त्या पूर्णपणे त्यांनी इथं दाखवलेलं आहे. एक
विचार करण्याची गोष्ट आहे मंडळी की एवढा व्यक्ती वयस्कर असून पण एवढं किती काळजीपूर्वक आणि किती गणपतीच्या सणाला उत्सवणी कार्यक्रम बनवतो म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे. आणि आम्ही तरुण मंडळी मोबाईलच्या डब्यामध्ये घुसत होतो, पण तो मात्र थोडा आहे त्याला सवय तर रेडिओ ऐकायची मोबाईलच्या डब्यामध्ये घुसायची, परंतु या कार्यक्रमाला तो पूर्णपणे एन्जॉय करत असतो वर्षाला एक वेळा. तर मी खास त्याच्यासाठी खास मला इकडे यावं लागलं दर्शन घेण्यासाठी मंडळी. ठीक आहे, तर मंडळी आता ते फ्रेश व्हायला गेलेले आहे. एनिवे नो प्रॉब्लेम, बट मी इथं थोडंफार आराम करतो आणि आपण खास चर्चा करू. तर नवरे बिरे केलात काय? हां, पहिले ना नवरे बिरे खूप करायचे ना, आता ती प्रथाच गेली ना. आम्ही गेलो, आम्ही 10 नवरे केलो, आमच्या वहिनीने केले. हां, होय का? हां, रवा दे आता मी नवरी खाऊन दिली. मी विचारले आपली माका नको घे, नको मी विचारली. हां, ठीक आहे हरकत नाही. आणखी काय मूर्ती बरी वाटतं ना? पाठवतो होय ना. ठीक आहे, आता सांगतोच मी पाठवतो, आता नीट नाही. हो सगळे पाठवते मी. हो हां ठीक आहे पाठवतले. होय 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 होय. तरी एक बरं असं पावसाचं वातावरण कमी असं ना. चला मंडळी, हा आपला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर कमेंट करा. स्टोरीमध्ये व्हिडिओ आहे. गणपतीचं सर्वांना हार्दिक शुभेच्छा. जय हिंद, जय बारामती, वंदे मातरम. नमस्कार. बोला गणपती बाप्पा मोरया. नमस्कार, बाय बाय.